Hello dear students, very good morning all of you. We are learning your 10th standard mathematics chapter, which is financial planning. Very interesting chapter as well as very important too. In the previous video lecture, we have completed with your practice set 4.1. Now today we will start with the GST in trading chain. ओके, पहा GST इन ट्रेडिंग चेन. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे बिझनेसची एक चेन असते. ओके, बिझनेस जेव्हा आपण कोणतेही प्रोडक्ट विकत घेतो त्यामागे खूप सारे टॅक्सेस आपण पे करतो. ते जिथून बनवलं जातं तिथपासून ते आपल्या हातात म्हणजेच कन्झ्युमर्सच्या हातात येईपर्यंत ते अनेक प्रोसेसमधून येतं. अँड नाव टुडे आपण तीच चेन पाहणार आहोत, GST ट्रेडिंग चेन पाहणार आहोत. लेट्स सी, पे अटेन्शन. फर्स्ट, प्रोडक्ट कुठे कोण बनवतं तर मॅन्युफॅक्चरर प्रोडक्ट बनवतं. त्यानंतर ते प्रोडक्ट होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटरकडे येतं. ओके, द प्रोडक्ट कम्स टू होलसेलर और डिस्ट्रीब्युटर. आफ्टर दॅट रिटेलर अँड आफ्टर दॅट कंझ्युमर्स आर बायर विच वी बाय. ओके, सी, आपण इथे एक वॉचचं एक्झाम्पल पाहणार आहोत टू अंडरस्टँड GST इन ट्रेडिंग चेन. जेव्हा सप्लाय केला जातो एखाद्या प्रोडक्टचा, ट्रेडिंग केलं जातं, बिझनेस व्यापार एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीचा आपण करतो, तेव्हा त्या ट्रेडिंग चेनमध्ये GST कशा पद्धतीने इन्वॉल्व असतो, टॅक्सेशन कशा पद्धतीने केलं जातं हे आपण पाहणार आहोत. इथे आपण एक वॉचचं एक्झाम्पल घेऊया. एक वॉच मॅन्युफॅक्चरर आहे, त्याने ते वॉच कुठे पाठवले तर होलसेलरकडे पाठवले. ओके, होलसेलर और डिस्ट्रीब्युटरकडे पाठवले. त्याने ते रिटेलर्सकडे म्हणजे जे आपण शॉप असतात जिथून आपण खरेदी करतो, अँड देन ते कंझ्युमर्स और कस्टमरपर्यंत आले. ओके, नाव मॅन्युफॅक्चररने वॉच बनवले तेव्हा त्याची प्राईस किती होती? ₹200. त्यावर GST किती अप्लाय झाला तर 12% GST अप्लाय झाला. ओके, वॉचची प्राईस किती होती? 200 प्राईजवर 12% GST अप्लाय झाला म्हणजे किती पहा, ₹12. ओके, ₹12 CGST प्लस ₹12 SGST. पहा, GST इन ट्रेडिंग चेन आपण इंटरस्टेट पाहतो आहोत, म्हणजे इन द स्टेट्स. ओके, इन अ कंट्री, इन बिटवीन द स्टेट्स. जेव्हा आपण आउटसाइड द कंट्री पाहणार आहोत तेव्हा तिथे IGST अप्लाय होणार आहे. आपण सध्या इंटरस्टेट पाहतो आहोत त्यामुळे तिथे SGST आणि CGST असे दोन GST अप्लाय होणार आहेत. 12% ऑफ GST, सो इट विल बी ₹24. ओके, this ₹200 plus GST ₹24, so it will become 224. समजतंय का? पहा, मॅन्युफॅक्चररने ₹200 एक वॉच विकलं कोणाला? होलसेलरला. ओके, त्याची प्राईस काय आहे? ₹200 आहे. त्यावर असणारा टॅक्स किती आहे? GST इज 12% ऑफ GST. सो सी, 12% of GST on ₹200. There is SGST and CGST, both the GSTs. So ₹24. 200 plus 24 is ₹224. Okay. So wholesaler मॅन्युफॅक्चररला GST किती रुपीज देणार? ₹24 देणार. The whole price is ₹224 for one single watch. ठीक आहे, होलसेलरला वॉच किती रुपीजला मिळालं तर 224. नाव होलसेलरने ते वॉच रिटेलरला किती रुपीजला विकलं तर ₹300. ओके, ऑब्वियसली ही विल अर्न हिज ओन प्रॉफिट. त्याने ते जे वॉच त्याने ₹224 बाय केलं होतं फ्रॉम मॅन्युफॅक्चरर, ते वॉच होलसेलरने आता रिटेलरला विकलं किती रुपीज? ₹300. त्या ₹300वर पुन्हा 12% GST अप्लाय होणार आहे, जे की रिटेलर होलसेलरला पे करणार आहे. ओके, नाव 12% GST ऑन ₹300. Here we will count SGST and CGST. So 12%, it will be
36 rupees. So 336. Okay. Now 12% GST on rupees 300 is 18 rupees of CGST, 18 rupees of SGST. So it will be 18 plus 18 is 36. So 336 rupees for wholesaler. Retailer will pay 336 rupees to the wholesaler or distributor. Now see, here it comes to retailer, the watch comes to retailer. He will sell the watch to the consumer to rupees 400. How many rupees? 400. Now he will again apply 12% of GST on it. Now again 12% of GST. Now 12% GST of rupees 400 is 24 CGST and 24 rupees of SGST. So it will be 48. So it is 448 rupees. So finally consumer will receive the watch for the price of 448 rupees. 400 rupees the value of the price of a watch and 48 rupees GST. So manufacturer is selling the watch at rupees 200, okay, including GST 224, and whereas consumer gets the watch as rupees 448. Are you getting how GST is applied in the trading chain? See, फर्स्ट इज द मॅन्युफॅक्चरर प्रोडक्ट तयार करतो. आपण एक एक्झाम्पल घेतो. वॉच त्याने 200 रुपीज वॉच हे प्रोडक्ट त्याने 200 रुपीजला बनवलं. त्यावर 12% GST अप्लाय होणार आहे. CGST आणि SGST, बिकॉज इथे आपण इंटरेस्ट रेट पाहतो आहोत. 24 रुपीज इथे आपण ॲड करूया. सो टोटल प्राइस किती झाली? रुपीज 224. होलसेलर मॅन्युफॅक्चररला किती रुपीज देणार आहे? तर रुपीज 224. नाव होलसेलर रिटेलरला ते विकणार आहे किती? 300 रुपीजला. ऑब्वियसली ही विल अर्न हिज प्रॉफिट. ठीक आहे. आता 300 रुपीजवर 12% GST पुन्हा अप्लाय होणार आहे. 12% ऑफ CGST अँड SGST ऑन 300 रुपीज इज रुपीज 36. नाव पहा, रिटेलर होलसेलरला और डिस्ट्रीब्युटरला किती रुपीज देणार आहे? तर रुपीज 336 इन्क्लुडिंग GST. आता रिटेलरने हे खरेदी केलं 336 रुपीजला वॉच, ते कन्झ्युमर्सपर्यंत किंवा बायर्स, आपण जे वॉच घेणार आहोत आपण लोक, त्यांना ते वॉच किती रुपीजला मिळणार? तर 336ला रिटेलरने बाय केलं आहे, तो ते वॉच विथ हिज प्रॉफिट 400 रुपीजला सेल करणार विथ 12% ऑफ GST ऑन 400 रुपीज. 400 रुपीज 12%, 400 रुपीजवर 12% GST म्हणजे काय असणार आहे? तर 24 रुपीज ऑफ CGST अँड 24 रुपीज ऑफ SGST. सो 48 रुपीज. सो फायनली कन्झ्युमरला ते वॉच किती रुपयाला बाय करेल? कंझ्युमर विल बाय द वॉच फॉर रुपीज 448. ओके. आर यू गेटिंग द ट्रेडिंग चेन इन GST? Firstly, manufacturer, after that wholesaler, after that retailer and consumer. Manufacturer to wholesaler, there will be the some GST and additional profitable value. Then wholesaler to retailer, there will be GST and additional profitable value. And then now retailer to customer, additional profitable value plus GST. Okay. So watch for rupees 224 including GST from manufacturer to the customer, the price of watch becomes 248 rupees. This is how GST in trading chain. We will understand in detail. We will see like tax invoice. It is not the proper bill, but you can understand, you might understand. See, price of a watch is what? In the first case, okay, here is the manufacturer, okay, price of watch is what? Rupees 200. Now CGST and SGST will be 12% and 12%. So CGST will be rupees 12 and SGST will be rupees 12. 12% of rupees 200 is rupees 24. Okay, 12% of rupees 200 is 24. Now you know CGST is equal to GST divided by 2 and SGST equal to GST divided by 2. So if GST is rupees 24, then CGST will be rupees 12 and SGST will be rupees
12. So 212 plus 12, the answer total amount is rupees 224. So the manufacturer will sell the watch for the price of rupees 224 including CGST and SGST to the wholesaler. This is the amount to which wholesaler buy the watch. Okay, या अमाऊंटला 224 रुपीज देऊन होलसेलरने वॉच बाय केला आहे. आफ्टर दॅट सी प्राइस ऑफ वॉच होलसेलरने किती सांगितली 300 रुपीज. ऑब्वियसली ही इज द बिझनेसमॅन, ही विल अर्न हिज ओन प्रॉफिट. ओके, आफ्टर दॅट CGST आणि SGST 300 रुपीजवर 12% असणार आहे. ओके, GST 12% असणार आहे. सो टोटल अमाऊंट GSTची रुपीज 300ला 36 रुपीज असणार आहे. 36 डिवायडेड बाय 2 इज 18. सो CGST 18 रुपीज असणार आहे, SGST 18 रुपीज असणार आहे. आर यू गेटिंग? खूप इझी आहे. यासारखेच एक्झाम्पल्स आपण सोडवले आहेत. टोटल अमाऊंट किती असणार आहे? 318 प्लस 18 इज 338. सो नाव होलसेलर रिटेलरला किती अमाऊंटला हे वॉच विकणार आहे? द सेलिंग अमाऊंट for wholesaler to retailer is rupees 338 including GST. Okay, including GST rupees 338. now 338 रुपीजला रिटेलरने हे वॉच खरेदी केलं. आता रिटेलर कोणाला विकणार आहे? तर कन्झ्युमर्सला विकणार आहे. ओके, फॉर कन्झ्युमर्स प्राईसची वॉच इन्क्लुडिंग प्रॉफिट किती असणार आहे? 400. त्यांनी एक्सटेंड केली 330 वरून 400 रुपीज. CGST अँड SGST आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. टोटल GST आहे 400 रुपीजला 12%. सो 12% इज 48 रुपीज. 48 डिवायडेड बाय 2 इज CGST अँड SGST बोथ. सो CGST इज रुपीज 24 अँड SGST इज रुपीज 24. सी, सो now 400 plus 24 is 448. So finally retailer will sell the watch for rupees 448 to the consumers. Okay, so the finally product, the price of product for the consumers is rupees 448 and this is how GST acts in the trading chain. Are you getting or now? We will solve some examples like this in your practice set 4.2 in which they will ask to find the GST in the trading chain, or they will ask you such tax invoice bills and they will ask you to find the CGST, SGST or the whole GST, you know, taxable value, something like that. 4.1 प्रॅक्टिस सेटमध्ये जसे एक्झाम्पल सॉल्व केले आहेत तसे व्हरायटी ऑफ एक्झाम्पल्स असणार आहेत. ही ट्रेडिंग चेन फक्त लक्षात येणं महत्त्वाचं आहे. पहा, मॅन्युफॅक्चरर कोणतंही प्रोडक्ट तयार करतो ते प्रोडक्ट होलसेलरकडे और डिस्ट्रीब्युटरकडे पाठवलं जातं. सेकंड स्टेप, थर्ड स्टेप ते रिटेलर्सकडे पाठवलं जातं अँड फोर्थ वन ते कन्झ्युमर्सपर्यंत येतं. दीज आर द 4 स्टेप्स फॉर द GST इन ट्रेडिंग चेन और नॉट द GST ट्रेडिंग चेनच्या या 4 स्टेप्स आहेत. फर्स्ट वन इज द मॅन्युफॅक्चरर, जिथे प्रोडक्ट तयार होणार आहे. सेकंड इज द होलसेलर, होलसेलर म्हणजे जो बंचमध्ये प्रोडक्ट्स विकत घेतो, दॅट इज द होलसेलर. रिटेलर म्हणजे जे शॉप्समधून आपण खरेदी करतो, जो थोड्या थोड्या अमाऊंटवर प्रोडक्ट्स विकत घेतात ते रिटेलर्स. अँड कन्झ्युमर्स म्हणजे आपण जे सिंगल प्रोडक्ट्स विकत घेतात ते कन्झ्युमर्स असणार आहेत. असे 4 स्टेप्स असतात ट्रेडिंगमध्ये. त्यामध्ये मॅन्युफॅक्चरर जेव्हा होलसेलर और डिस्ट्रीब्युटरला देणार आहे तेव्हा तो त्यात 12% GST ॲड करून देणार आहे. होलसेलर जेव्हा रिटेलरला देणार आहे तेव्हा तो त्याची प्रॉफिटेबल व्हॅल्यू, ओके, एक्स्ट्रा प्रॉफिट प्लस 12% GST ॲड करून देणार आहे. रिटेलर जेव्हा कन्झ्युमर्सला विकणार आहे तेव्हा त्याची प्रॉफिटेबल व्हॅल्यू, प्रॉफिट व्हॅल्यू प्लस 12% GST त्यात ॲड करणार आहे. फर्स्ट, बाय ॲडिंग GST मॅन्युफॅक्चररने होलसेलरला रुपीज 224ला ते वॉच सेल केलं होतं अँड नाव कन्झ्युमर रिटेलरकडून तेच वॉच रुपीज 448ला खरेदी करतो आहे. दिस इज हाव GST इन ट्रेडिंग चेन. इथे आपण टॅक्स इनवॉइस व्यवस्थित समजून घेतला आहे. पहा, वॉचची प्राईस रुपीज 200 आहे. जेव्हा मॅन्युफॅक्चररने ते बनवलं त्याच्यावर 12% GST असणार आहे, म्हणजे रुपीज 24 ऑफ रुपीज 200. CGST असेल 12 रुपीज, SGST 12 रुपीज. 212 plus 12 is 224. So
सो हे जे वॉच आहे हे जेव्हा होलसेलरकडे और डिस्ट्रीब्युटरकडे येईल तेव्हा तो त्या वॉचची प्राईस पर वॉच 220 रुपीज पे करणार आहे. नाव आता जेव्हा होलसेलर रिटेलरला ते वॉच सेल करणार आहे तेव्हा तो ऑब्वियसली त्याची प्रॉफिट अमाऊंट वाढवणार आहे, वॉचची अमाऊंट वाढवणार आहे टू गेट प्रॉफिट. सो त्याने वॉचची अमाऊंट केली 300 रुपीज. नाव 300 रुपीजवर 12% GST पे होणार आहे. म्हणजे काय असणार आहे तर 36 रुपीज असणार आहे. 300 रुपीजवर 12% GST. सो CGST त्यातला ₹18 असेल, SGST 18 असेल. 318 + 18 इज 338. जेव्हा होलसेलर रिटेलरला ते वॉच विकणार आहे इट विल बी ऑफ ₹338. नाव रिटेलर काय करणार आहे तर त्याची ओन प्रॉफिटेबल अमाऊंट यात ॲड करणार आहे. सो ते वॉच तो 400 रुपीजला विकेल. त्याच्यावर त्या अमाऊंटवर 12% ऑफ GST म्हणजेच 48 रुपीज. मग त्यातील CGST आणि SGST हाफ असणार आहे. सो amount of CGST will be 24 rupees, amount of SGST will be 24 rupees. So 400 plus ₹48 of CGST plus ₹48 of SGST. 424 plus 24, total amount is ₹448. Are you getting, friends, how we did? This is GST in trading chain. We have seen in detail. I hope you have understand it. You can use your textbook. They are explained in the textbook also. Keep studying and try to understand these things more betterly so that you will get the word problems very clearly in your mind. Take care.